श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी आपली फलंदाजी आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. षटक क्रमांक 1 गोलंदाज मल्हार दाखल झालेत. सौरव पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न. धावांचं खातं उघडलं जात आहे. धावांचा श्री गणेश होत असताना टीम श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. सौरभ त्यांच्या साथीला गणेश शिंदे. मल्हार यांनी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. दुसरा चेंडू देखील लेंथ बॉल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिला. मिडविकेट काऊ कॉर्नरच्या मधून 6 धावांसाठी सीमा रेषा पार. गणेश शिंदे यांच्या बॅटमधून पेटंट स्ट्रोक षटकार. मल्हार यांची गोलंदाजी शैली जेवढी चांगली आहे तेवढाच लाजवाब फटका हा रिप्ले तुमच्या समोर. लेन चेंडू पिकअप केला. या अगदी चेंडूची मागणी होते परंतु पंचांकडे चेंडू दिलेले आहेत. मिस्टर PTPL गत वर्षीचा पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मिस्टर PTPL ठरलेला खेळाडू म्हणजेच पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग देखील या खेळाडूच्या नावावर राहिली आणि टेनिस बॉल प्रीमियर लीग देखील या खेळाडूच्या नावावर राहिली आहे. NMPL मध्ये एका डावामध्ये घेतलेले 6 विकेट. गणेश शिंदे हे अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव. मंगलमूर्ती मराठवाडीचा विस्फोटक खेळाडू. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. वॉटर शॉट इनफिल्डच्या वरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. एक टप्पा सीमा रेषा पार. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून मराठवाडीचा दर्जा दाखवणारा येतोय खणखणीत चौकार. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आता येते. पाटण तालुका प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धा मालिकावीरासाठी बाईक या खूप साऱ्या गोष्टींवर गणेश शिंदे यांच्यावर नजर असेल. आयकॉन खेळाडूंमध्ये त्यांचं नाव आहे. प्रत्येक संघ मालकाला हवा असणारा खेळाडू. कमी गतीने टाकलेला चेंडू चॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. गणेश शिंदे दुसरी अगदी छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदा नकार दिला होता परंतु काय वेगाने धाव पूर्ण केली आहे. या चौथ्या चेंडूवर 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर 1 धाव. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मल्हार यांची गोलंदाजी शैली पाहण्याजोगी आहे. अगदी ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजीची शैली आहे निश्चितच एका वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी शैली कशी असावी याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकता. फलंदाज सौरभ आता स्ट्राइक वरती जातील. डावखुरी त्याचा फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑन तैनात आहे. डी प्लस स्क्वेअर लेग सीमा रेषा लगत. सौरभ पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय. गोलंदाज मल्हार यांनी डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. कमी गतीने चेंडू ज्या वेळेला तुम्ही हाताळता त्यावेळेला मात्र तुमच्याकडे दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं आणि ते नियंत्रण नाहीये. 13 धावा धाव फलकावर. 5वा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अकुट टप्पाचा चेंडू पिकअप स्ट्रोक पुल केलाय. सरळ हातामध्ये मारला परंतु झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक होते डीप स्क्वेअर लेगला तैनात. चेंडू हातातून अगदी निसटलाय. ज्या प्रकारे अंघोळ करत असताना साबण हातातून निसटतो त्या प्रकारे हा चेंडू हातातून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही अशा प्रकारे अगदी आज आमच्या हातातून जसा काजू पिस्ता एक बदाम हातातून निसटला तसा चेंडू हातातून निसटला. आणि सर किरण सर उद्या तो डबा भरून आणा. मजा आली आज. वांग व्हॅली महिनची स्पर्धा आणि किरण सर ज्या वेळेला असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये धमाल असते. आणि कुणाल शेट्टी म्हात्रे यांची अगदी नक्कीच इंडियन आयडल मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल काही वर्षामध्ये. सराव करतात स्टेजवरती बसून. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 14 बिनगडी बाद. 1 टू गो. काऊ कॉर्नर सीमा रेषा लगत आहे. लॉंग ऑफ डीपला तैनात केलाय. ओव्हर पिच चेंडू हातात मारण्याचा प्रयत्न. वॉटर कॅच. आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना यश
यांनी टिपलाय झेल. हा झेल नव्हता, हा मात्र एका मोठ्या फलंदाजाचा अप्रतिम गुड कॅच ऑफ द क्वालिटी गणेश शिंदे यांना पडतावा लागेल. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. ज्या प्रकारे हा झेल टिपलाय आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना गणेश शिंदे वैयक्तिक धावा केल्या त्यांनी 12, परंतु ज्या प्रकारे हा झेल टिपलाय हा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून हा रिप्ले पाहू शकता. फुलर लेनचा चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक यश होते लॉंग ऑफला आणि आपल्या डाव्या बाजूला 5 ते 6 पावलं धावत जात असताना झेल टिपलाय. मोठा धक्का टीम श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी. मी कौतुक करेन कर्णधार रितेश निकम यांसह ज्या प्रकारची क्षेत्ररक्षकाची सजावट, कारण एक क्षेत्ररक्षक त्यांनी काऊ कॉर्नरला तैनात केला होता, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केला होता. नवीन फलंदाज अजित सुतार आणि एखादा कर्णधार ज्या प्रकारे आपल्या गोलंदाजाला साथ देताना गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवतो, परंतु गोलंदाज मी मल्हार यांचं कौतुक करेन, कारण की ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट होती सर पहिल्या षटकामध्ये, तशीच गोलंदाजी. लॉंग ऑफ तैनात असताना त्यांनी फुलर लेनचा चेंडू टाकला, टायमिंग झालं नाहीये आणि कुठेतरी ही चुकी झाली आहे, परंतु कौतुक कर्णधाराचं मी करेन नितेश निकम. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका. षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश 14 ला 1. पहिला चेंडू शॉट ऑफ जॅक, फलंदाज सौरभ, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. 1 धाव. सौरभ डावखोऱ्या त्याचे खेळाडू आहेत. नैसर्गिक वरदान प्रत्येक डावखोऱ्या त्याच्या खेळाडूला लाभलेलं असतं, परंतु त्याचा फायदा तुम्हाला उचलता यायला पाहिजे, कारण फक्त प्रतिभा असून चालत नाही, नाहीतर तुमचा विनोद झालाच म्हणून समजा. टीमची धावसंख्या धावफलकावर 15 ला 1. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु दिशा पाहिली जाईल. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार करता अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. टीमच्या टोटल मध्ये. आनव स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अजित वरे साहेब आज या स्पर्धेला आनंद घेतला, त्यांनी देखील मजा घेतली, कारण खेळणारेच फक्त आनंद घेत नाहीत, बघणारे देखील आनंद घेतात. आणि आज मात्र ज्या प्रकारे मराठी माणूस व्यवसायामध्ये पुढे पडतोय आणि सोबत असंच सहकार्य करा, का दुसऱ्याकडून बॅट घ्या, आपल्या माणसाकडून बॅट घ्या, त्याने देखील धावा बनल्या जातात. अकुटापाचा चेंडू हुक केलाय, जेलची संधी असेल, परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये अगदी झाडाला लागल्यानंतर मार्गस्थ होतोय. 1 धाव. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 17. ज्या प्रकारे या मैदानाची रचना भौगोलिक रचना पाहिली, एक क्रीडांगण तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. डीप पॉइंट पासून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी समोरच्या दिशेने तुम्ही धावा करू शकता. आणि सर्वोत्तम फलंदाज तोच असतो जो मैदानाच्या रचनेप्रमाणे फलंदाजी करतो, कारण तुम्ही नवी मुंबई मध्ये जर विचार केला तर नवी मुंबईमध्ये तरी क्रीडांगणं खूप चांगली बऱ्यापैकी आहेत, परंतु मुंबईमध्ये ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळायला जाल तर तुम्हाला टेरेसवरती षटकार असतो, बाकी सिंगल डबल असतात, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करता यायला पाहिजे. सुदर्शन जेना साहेब यांचं शुभागमन झालंय, वेलकम, सुस्वागतम. मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून श्री मानेदेवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आणि धावची संधी असेल, फेकी चांगली केली होती, परंतु पकडण्यामध्ये अपयश. बॅकअप आलाय. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. टीमच्या टोटल मध्ये या लेग बाईजने 18 धावा धाव फलकावर. 2 चेंडू शेष. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज योगेश 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे. गणेश शिंदे बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांचा वेग मात्र मंदावलाय, तो वाढवावा लागेल. 2 to go. हाफ ट्रॅकर चेंडू, हुकचा फटका, झेल घेण्याचा प्रयत्न केला रितेश निकम यांनी, परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होईल. या षटकामध्ये सर विचार केला तर 3 एकेरी धावा आल्यात. अकुट टप्प्याचे चेंडू हाताळले, परंतु त्याचा उपयोग करता आला नाहीये.
आणि क्रिकेटमध्ये कधी कधी या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही चांगल्या चेंडूवर कधी कधी चांगला फटका मारू शकता, परंतु खराब चेंडूवर फटका येत नाही. आणि हे क्रिकेट आहे, त्यामुळेच तर क्रिकेट तुम्हाला सर्वांना वेळ लावून ठेवतं. 1.5 चेंडू अखेर 19ला 1 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील हाफ व्हॉली आणि हा चेंडू देखील एका धावेसाठी गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. या षटकामध्ये मी म्हणेन योगेश यांनी नशिबाची गोळी खिशामध्ये घेऊन गोलंदाजी केली आहे, कारण 6 पैकी त्यांनी 5 चेंडू अकूट टप्प्याचे हाताळले आणि या 5 चेंडूवर 5 सिंगल आल्या. 20ला 1 टीम श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी. पहिल्या षटकामध्ये मल्हार यांच्या धावा आल्या होत्या 14 आणि योगेश यांच्या दुसऱ्या षटकामध्ये 6 सिंगल आल्या, म्हणजे एक लेगबाई स्वरूपात आली आणि 5 एकेरी धावा. अंतिम षटक कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल आणि अंतिम षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 जर धावा आल्या तर मॅचला मजा येईल आणि त्या धावा कराव्या लागतील. क्रिकेटमध्ये धावा बनत नाही, त्या बनवाव्या लागतात, कारण या क्रीडांगणाचा विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे आणि पाटा खेळपट्टी. कारण कोणताही खेळाडू क्रिकेट प्रेमी जर या खेळपट्टीकडे पाहता क्षणी प्रेमात पडेल, एवढं फ्लॅट विकेट, परंतु त्या धावा कराव्या लागतील. अंतिम षटक गोलंदाज राहुल. हिवाळ्याचे दिवस, अगदी दुपारचे 3:50 अवधी झालाय, परंतु वातावरण पहा किती शांत आहे. गावाकडे आल्याची अगदी जाणीव होते. शांत वातावरण आणि थंड हवा, परंतु मॅच अगदी मोठी पाहायला मिळते. अंतिम षटक पहिला चेंडू, राहुलचा पहिला चेंडू हाफ व्हॉली, हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज सौरभ यांचा मात्र काही गणित कळत नाहीये. 1 धाव प्राप्त होईल. सौरभ यांच्या बॅट मधून या डावातील 4 सिंगल आल्या, त्या देखील गोशांकी क्षेत्रामध्ये, आणि कुठेतरी फुटवर्क होत नाहीये. तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळावं लागेल, चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागेल. जास्त शफल होत आहेत, त्यामुळे तुम्ही चेंडूला टाइम करू शकत नाहीयेत. अकोट टप्प्याचा चेंडू, हा देखील हुक करण्याचा प्रयत्न. सातत्याने शॉर्ट ऑफ लेनचा मारा केला जातोय. कौतुक करीन मी गोलंदाज दुसरं षटक हाताळलं योगेश यांचं आणि आता राहुल यांचं देखील. कुठेतरी ज्या प्रकारे फलंदाजाची शैली आहे आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते. बॅकफुटला जाऊन तुम्ही फलंदाजी करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला हँड अँड आय कोऑर्डिनेशन करावं लागेल. ओव्हर पिच चेंडू हवेत खेळलाय, काऊ कॉर्नर तैनात आहे, सरळ हातात मारलाय. कॅच प्रॅक्टिस, योगेश आणि टिपलाई झेल आणि सौरभ यांचा संपेल खेळ. दुसरा धक्का टीम श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी. साई सुतार स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांच्या षटकार हॅट्रिक साठी मास्टर क्रिकेटर राजू रोडे सर यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. साई सुतार स्वतः कर्णधार आहेत, आता जबाबदारी घ्यावी लागेल. 2.3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 22ला 2. या 3 चेंडूवर जर 3 षटकार आले तर 40 धावसंख्या धावफलकावर लागू शकते. चांगली गोलंदाजी केली अद्याप प्रत्येक गोलंदाजाने. आरबी 11 बाचोली या सामन्यामध्ये प्रभावित कामगिरी करत असताना टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हरवरला अगदी क्षेत्ररक्षक आहे तैनात ऋषी पाटील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर साई शेलार यांचं खातं उघडलं जातंय. या सिंगलने धावफलकावर धावा 23 रन्स ऑन बोर्ड. मल्हार पहिलं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या. योगेश 6 धावा खर्च केल्या. राहुल यांनी या 4 चेंडूवर धावा खर्च केल्या 3. पाचवा चेंडू, चेंडू हवेत खेळलाय, काऊ कॉर्नर आहे तैनात. चांगला झेल पकडला जातोय. मल्हार यांनी पहिलं षटक हाताळलं आणि त्यांनी हा झेल मात्र टिपलाय. या सामन्यामध्ये टीम आरबी 11 बाचोलीची जमेची बाब, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. अचूक टप्प्यावर मारा, क्षेत्ररक्षणाची साथ. त्या प्रकारे तिसरा धक्का दिलाय टीम श्री मंगलमूर्ती मराठवाडी. फलंदाज अजित सुतार बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज योगेश. गणेश शिंदे बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावांच्या गतीला मी ब्रेक लावला नाहीये, तर त्या धावांच्या गतीचं म्हणजे धावांच्या गाडीचं एक चाकच काढून घेतलंय.
ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुठेतरी धावांचा वेग वाढवण्यामध्ये अपयश आले. 23 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. हा चेंडू चांगला टाकला राहुल यांनी, तर मात्र दुसऱ्या डावामध्ये 24चा पाठलाग करायचा असेल टीम RV11 बाचोली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं नेतृत्व कर्णधार रितेश निकम यांचं. टप्पाचा चेंडू शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. वेगवान चेंडू. 1 धाव प्राप्त होईल. या सामन्यामध्ये या डावामध्ये विचार केला तर 8 ते 10 एकरी धावा आल्यात गोशांकी क्षेत्रामध्ये आणि 25 धावांचं लक्ष विजयासाठी टीम RV11 बाचोली. 25 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. ज्यांच्या माध्यमातून अगदी आम्हाला संपूर्ण आजच्या दिवसभरासाठी गुणसंख्या लेखन शिशिर सर चांगलं काम करत असताना आज आपल्यासोबत जोडलेत. परंतु मी कौतुक करेन वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजन कमिटीचं आणि पाटण तालुका क्रिकेट कमिटीचं. सर ज्या प्रकारे मालिकावीरासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे, फलंदाज गोलंदाजासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक, क्षेत्ररक्षकासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आणि खूप वाखणण्याजोगी गोष्ट की तुम्ही एखाद्या सर्वोत्तम खेळाडूला निश्चितच करंडक द्या, परंतु रोख रक्कम ही खूप महत्वाची गोष्ट असते. कारण आजच्या जगामध्ये तुम्हाला महत्वाचं काय? पैसा. कारण तो जर तुम्ही एखादी रक्कम तुमच्या हातामध्ये येईल, तुम्ही तुमच्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या हातामध्ये द्याल, वडिलांच्या हातामध्ये द्याल, त्यांना देखील चांगलं वाटेल की आपल्या मुलाने चांगला खेळ केला आणि ते पैसे आले. नक्कीच आपल्या घरातल्यांच्या हातामध्ये द्या, दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊ नका. कारण सध्या जमाना खूप वेगळा आहे, लोकांना कसले कसले नाद. मजा येईल या मॅचला. 25 धावांचं लक्ष छोटा आहे, परंतु गणेश शिंदे सहजासहजी हार मानणार नाहीत. कारण गणेश शिंदे आता मात्र 4 बदली क्षेत्ररक्षकांना घेऊन ही आवड आहे. गावचं क्रिकेट जिवंत ठेवायचं आहे प्रत्येकाला आपल्या गावाचं नाव मात्र क्रिकेटच्या पटलावर त्याची नोंद घ्यायची. आता त्यांच्याकडे क्षेत्ररक्षक आहेत 7 आणि 7 मध्ये 3 गोलंदाज निश्चितच असतीलच, यात शंका नसेल. कारण पहिलं षटक गणेश शिंदे यांचं खूप महत्वाचं असेल. या पहिल्या षटकामध्ये जर धावा त्यांनी खर्च नाही केल्या, गडी जर बाद केले 1 किंवा 2, तर मात्र सामना रंगेल. ते सामना रंगवण्यात येईल. चला टीम RV11 बाचोली, ओपनिंग बॅटर रितेश निकम अँड कंपनी. चला प्लीज. श्री मानाई देवी चषकाचा हा 5वा पर्वाचा पहिला दिवस, संध्याकाळचं सत्र. जे प्रेक्षक ओम साई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेत, अगदी मनमुराद आनंद घेत आहे, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अठरा चेंडू मध्ये 25 ची गरज. चेंडू द्या प्लीज. रितेश निकम आणि त्यांच्या साथीला योगेश. सोशल मीडिया प्रमुख म्हणून पाटण टेनिस क्रिकेट कमिटीमध्ये रितेश निकम यांनी चांगलं काम केले. आता मात्र खेळ तसा करावा लागेल. गणेश शिंदे पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना अनुभव त्यांच्याकडे खूप मोठा आहे. व्यावसायिक गटातील क्रिकेट सातत्याने खेळत असताना आता मात्र आपल्या गावासाठी कसा खेळ करतील. कमी धावसंख्येची मॅच आहे, नक्कीच रंगेल. कारण ज्या वेळेला क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने असतात ते सामने रंगतदार होतात. ही मॅच देखील तशीच पाहायला मिळेल. प्रेक्षकांना काय हवं असतं? प्रेक्षकांना सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले आवडतात. प्लेज द कॉल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला अक्षय शिंदे. 1 धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम
RB11 बाचोली खातं उघडलं जात आहे योगेश यांचं. बागे सरसावून खेळायचा प्रयत्न अगदी या चेंडूवर यष्टा उद्ध्वस्त केलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, नाराज आहे स्वतःवर रितेश निकम. हा चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला, चांगला कटर. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. अगदी पहा सुरुवातीला त्यांना अगदी कव्हरला खेळायचं होतं, मागे गेले आणि चेंडू चांगल्या प्रकारे आतमध्ये आला. फलंदाज बाद काठी काढले. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मल्हार, ते दाखल झालेत फलंदाजीसाठी क्रमांक 3 वर. एस अगदी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत. किरण मस्कर सरांचा आवाज मात्र कोयनेमध्ये देखील ऐकायला मिळेल आणि त्याची प्रत्येकाला उत्कंठ आहे. त्यांचे प्रेक्षक देखील कोयनेमध्ये आहेत आणि त्यांनी कमेंट्स केले, लवकर या, आम्ही आपली वाट पाहतोय. का नसावं, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये किरण सरांच्या नावाची चर्चा आहे, त्यांच्या आवाजाची चर्चा. खोदून काढण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत साई सुतार, त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू, सीमा रेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय मल्हार यांनी. फुलर लेनचा चेंडू गुडलेला टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाचं चांगलं टायमिंग. लॉंगॉनला तैनात होता क्षेत्ररक्षक, त्यांना अगदी सकून 4 धावा प्राप्त केल्यात. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, फलंदाज अगदी यस बॅटला लागल्यानंतर चेंडू जातोय गोलशंकी क्षेत्रामध्ये. यष्टीरक्षक अजित सुतार यष्टांच्या मागे. सोपं नाहीये, कारण अशा प्रकारच्या गोलंदाजीवर तुम्ही यष्टीरक्षण करता. 4 चेंडू अखेर 6 1. अकुट टप्पाचा चेंडू, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होताना दिसत नाहीये. एक धाव घ्यायला पाहिजे होती मी म्हणेन, कारण एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. 5वा चेंडू आलाय निर्धाव, धावसंख्या स्थिरावते, 1 गडी बाद 6. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागतोय, गोलशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. पहिलं यशस्वी षटक गणेश शिंदे यांचं समाप्त होत आहे. 1 गडी बाद केला, धावा खर्च केल्या त्यांनी. 7 1. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत, म्हणजे 9ची धावगती आवश्यक आहे. आता या महत्वाच्या षटकामध्ये RB11 बाचोलीला धावा कराव्या लागतील, कारण या षटकामध्ये जर धावा नाही आल्या तर तिसऱ्या षटकामध्ये कठीण होऊन जाईल. आणि कुठेतरी आता मात्र तुम्हाला तुमच्या फलंदाजीचा पवित्रा बदलावा लागेल, कारण हा सामना जेवढं वाटतं तेवढं सोपा नसेल. कारण श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी सामना सहजासहजी सोडणार नाहीये, कारण गणेश शिंदे यांना माहित आहे की हा सामना कसा शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचं. चला प्लीज स्पीडअप करा. षटक क्रमांक 2. गोलंदाज सौरभ. बारा चेंडू 18ची गरज. बारा चेंडू 18ची गरज. बॅकफुट पंच, डीप एस्टर कव्हर, पॉइंटच्या मधून चेंडू, सीमा रेषा पार, अप्रतिम, लाजवाब खणखणीत फटका, 4 धावा, चौकार. योगेश यांच्या बॅट मधून क्रिकेटचा पुस्तकी फटका, बॅकफुट पंच, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु त्यांना चकवून चेंडू सीमा पार गेलाय. ज्या प्रकारे तुम्ही या खेळपट्टीवर, आपण आधी देखील आम्ही उल्लेख केला की खेळपट्टी चांगली आहे, धावा तुम्हाला कराव्या लागतील. कुटापाचा चेंडू पंच केलाय, सरळ हातात मारलाय,
आधीचा चेंडूवर ज्या प्रकारे फटका सजवला होता त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये आणि चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद. चौकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलंय गोलंदाज सौरभ यांनी. दुसरा धक्का टीम RB11 बाचोली. दहा चेंडूमध्ये 14 धावांची गरज. ज्या प्रकारे बॅकफुट पंच आधीच्या चेंडूवर केला त्यानंतर देखील फटका गॅप मध्ये खेळण्यासाठी प्रयत्न केला फलंदाज योगेश आणि बाद झालेत. राहुल पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर स्लॉट मध्ये होता, त्याला फेकून दिलाय सरळ वावराच्या बाहेर. 6 धावांसाठी राहुल यांच्या बॅट मधून श्री मानेदेवी चषक 2024 चा षटकार. सतराला 2. चांगला फटका. ज्या प्रकारे या फटक्यावर टायमिंग पाहायला मिळालं आणि फलंदाजी करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं चेंडूला टाइम करणं आणि ते पहिल्याच चेंडूवर राहुल यांनी केलंय. 8 धाब्यांची गरज विजयासाठी. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह जमिनी लगत फटका सजवलाय. गणेश शिंदे काऊ कॉर्नरला आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. 8 चेंडू मध्ये 7 ची गरज. 8 चेंडू मध्ये 7 करायचे आहेत म्हणजे हे 2 चांगले चेंडू टाकावे लागतील सौरभ यांना, कारण हे जर 2 चेंडू डॉट हाताळले तर मॅचला मजा येईल. खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र फुटबॉल पाहायला मिळत आहे. वाईट +1. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या स्पर्धेला शुभागमन झाले संजय साळुंके साहेब, संजय शेडगे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री KN शेडगे साहेब. वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. टायमिंग झाला नाही, चेंडू सरळ हातामध्ये मारलाय. फलंदाज होईल बाद. ज्या प्रकारे संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांचं शुभागमन झालंय, हे प्रेम आहे श्री मानेदेवी चषक 2024 वर. हे प्रेम आहे आयोजकांवर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20ला 3. 7 चेंडू मध्ये 5 ची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 5 ची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. हा निर्णायक चेंडू असेल. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र मॅचला अंतिम षटकामध्ये मजा येईल. अक्षय पहिला चेंडू हवेत खेळलाय काऊ कॉर्नरला. गणेश शिंदे चेंडू खाली. चुकी होणार नाहीये, टिपला जाईल झेल आणि अक्षय यांना मात्र पाडतावा लागेल. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. डगआउट मध्ये स्मशान शांतता टीम RB11 पसरली. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. धावसंख्या धाव फलकावर 20ला 4. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. श्री मानेदेवी चषक 2024 ला मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभली. आदरणीय श्री संजय शेडगे साहेब आणि त्यांच्या साथीने KN साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. क्रिकेटवर असलेलं प्रेम प्रत्येकाने आपल्या वयामध्ये, अगदी कोणत्याही वयामध्ये क्रिकेट खेळलेलं असतं आणि क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व नक्कीच मैदानापासून दूर राहू शकत नाहीयेत. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत साई सुतार. साई सुतार आलेत. 6 चेंडू मध्ये 5 ची गरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, त्यावर केलाय प्रहार. फलंदाज यशच्या बॅट मधून येतोय. विजयी
राहुल यांच्या बॅट बंधून येतोय विजयाला गवस निघालणारा विजय